बघा माझा तोंड उघडूक लावू नका हा। तुमका बायका पोरांका पोसूची ऐपत नव्हती ना म्हणून मी इकडे राहू केलाय माहेरात माझ्या। ए तू नाही आलीस इथे, आपल्या परिस्थितीवर दादा आणि उमा वहिनींना दया आली म्हणून त्यांनी आणले इथे। त्यांना काय माहित ते एका नागिणीला पोसतायत म्हणून। हो तुमच्या जिभेत काय हाड हा की नाही हा? माका नागिण बोलतास? मग दुसरं काय बोलू ग? आ दुसरं काय बोलू तुला? अगं केलेल्या उपकारांची सुद्धा जाणीव नाहीये तुला। कसले उपकार? कसले उपकार? या घर ना माझ्या बापाशीच हा। हो पण बाप म्हणून तुला पोसलाय दादांनी। हे बघा आता मी तुमच्या समोर हात जोडते, प्लीज नका भांडू। माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको प्लीज। या सगळा तुका आधी कळला असता तरी ते येईलच नसतास ना तू। आत्या माझी चूक झाली, मी इथे आले, मला माफ कर। अगं मी सगळ्यांना भेटायला आले होते, माहित नाही आम्हाला मुंबईला कधी पण निघावं लागेल म्हणून जाताना तुम्हाला नमस्कार करून तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जर गेले नसते ना तर ती गोष्ट मला खात राहिली असती, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले। माफ करा, मी आले, मला नको ओटी वगैरे काही नको, मी जाते। सर चला। निश्चित थांब। बाळा निशी घे। कसं ना निशी, जेवढा हक्क लालिताईचा हा ना तेवढाच हक्क या घरावर तुझो पण। जावई बापू जा, काय झाला तर चुकीचा झाला, माफ कर। बंधू काका तुम्ही मोठे आहात, तुम्ही प्लीज हात जोडू नका प्लीज। हाँ कुणाच्या तरी चुकीच्या वागण्यामुळे तुमचं अपमान झालेलो, त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी माफी मागते। आणि हा निशी, तू या घरात कधी येऊ शकतेस, या घर तुझंच। ए बंधू उगाच कुणा काशा लावू नकोस हा। या घर माझा हा माझा, इथे कोणाक पण मी घरात घेणार नाही, कळलं काय? लालिताई तुम्ही सगळे घरात असतास, आम्ही बाहेर जातो, त्याच्यामुळे त्याची झळ काय आहे ना ती आमची आमकाच माहित आहे। त्याची जाणीव तुमका होणार नाही। आणि हो, यापुढे आता या घरात कोणाचाही अपमान होता कामा नये, कळला मग?
निशी बाळा, ये तू आता हं? आणि काळजी घे स्वतःची. भय पडते. बाळा राहू दे, सुखी राहा बाळा. काळजी घे. जाऊ बापू, काळजी घ्या, काळजी घ्या. ओवी एका ठिकाणी सुपारी फोडण्याचं काम आलंय. रात्रपाळी करून सगळं काम संपवायला लागणार आहे आणि ह्यांच्या काजूच्या फॅक्टरीतून आज एक मोठी ऑर्डर जाणार आहे, म्हणून ते स्वतः ती जाईपर्यंत फॅक्टरीत थांबणार आहेत. निशी तुझ्यासोबत राहायला येईल. तुझ्यासाठी जेवण करून ठेवलंय. त्या आठवणीने जेव, उपाशी झोपू नकोस. श्रीनिवाससाठी आणलेला फोन मी तिकडे घेऊन जाऊ की त्याला इकडे बोलवू? नाही नको, इथे आता मी एकटीच आहे. मीच तिकडे जाते. मी तुला किती वेळा सांगितलं मला तू आणलेला मोबाईल नकोय. पण मी तर हा आत्ता आणलाय. तू आणखी कोणी मोबाईल आणला का? देत होती पण मी घेतला नाही. चारू, मग घ्यायचा ना. ओवी प्लीज, तुला माहितीये ती माझ्या नजरेसमोर जरी आली ना तरी मला. ओके ओके, रिलॅक्स, कूल. मग आता हा घेशील? तू आणलायस? नाही, त्या बाजूच्या परब काकू आहेत ना, त्यांनी आणला. का? का? एक काम कर, त्यांना जाऊन विचार ना. बरं ठीक आहे, मी विचारतो. मीच आणलाय. ओवी, अगं पण तू काय एवढा मोबाईलवर खर्च केलास? श्रीनिवास, ते आता इम्पॉर्टंट नाहीये ना. तुझ्याकडे मोबाईल असणं इम्पॉर्टंट. श्रीनिवास प्लीज घे ना. हे बघ, प्लीज मला समजून घे, मी हा मोबाईल नाही घेऊ शकत. बट वाय? चारूने आणलेला फोन तू घेतला नाही म्हणून? नाही अगं, तसं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे श्रीनिवास? अँड सी, मला बाकी कोणाशी कंपेअर करू नको, मला नाही आवडत. अँड हा फोन मी माझ्या डॅडच्या पैशांनी नाही घेतलाय, ऑनलाईन क्लासेसच्या पैशांनी घेतलाय. दॅट टू सेकंड हँड. नवीन फोन अफोर्ड करता आला नसता. हे बघ,
प्लीज मला चुकीचं समजू नकोस. बघ मला माहिती आहे तिथे काय परिस्थिती आहे आणि अशात तू माझ्या मोबाईलसाठी एवढा खर्च का केला सगळं? श्रीनिवास, लेट इट बी ना. मी ऑनलाईन क्लासेसचे अजून बॅचेस वाढवेन. सी, आत्ता तुझ्यासाठी हा फोन तुझ्या स्टडीजसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ही आत्ता लक्झरी नाहीये तुझ्यासाठी, नेसेसिटी आहे. आणि काय रे, तुझ्या स्कॉलरशिपच्या पैशातून तू माझ्यासाठी इयरपॉड्स आणले, ते मी घेतले ना. मग ओके फाईन, तुला जर एवढं वाटत असेल तर जेव्हा केव्हा तू कमवायला लागशील ना तेव्हा याचे पैसे मला परत दे. वर्क्स? नाही. का? कारण मी जर का तुला पैसे परत केले तर तो व्यवहार ठरेल. आणि ओवी, तू तुझ्या स्वतःच्या कमाईतून त्या प्रेमाने माझ्यासाठी मोबाईल आणलास. तुझ्या प्रेमाच्या कर्जात राहायला आवडेल. आणि मी तुला तुझे पैसे परत करणार नाही. थँक्यू सो मच ओवी, खरंच मला या मोबाईलची गरज होती. थँक्यू. थँक्स. दे तो फोन परत. नाही दे. ओके ओके सॉरी सॉरी सॉरी. ए बरं चल, मी आता निघते. दादा आणि मावशी दोघंही आज घरात नाहीये. मी असंच दार ओढून आले. का? ते दोघं कुठे गेलेत? त्यांचं काहीतरी काम आहे. आय थिंक ते रात्रभर येणार नाही. मग तू एकटीच तिकडे? निशी आहे सोबत आणि तसंही आसपास सगळे आपलीच लोक आहेत ना. आणि इवन इफ एकटीला राहायचं असलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू निशी. निशी, आपण इथून निघण्याआधी तुझ्या माहेरच्यांना जेवायला बोलूया का? नाही म्हणजे त्यांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय आणि आमचे ते व्याई आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आई आणि दादा येतील पण लाली आत्या येईल असं वाटत नाही. आणि आय थिंक त्या बाकीच्यांना सुद्धा येऊ देणार नाही. तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, ते मी बघते. त्यांना आपण बोलवायचं काम करूया. यायचं की नाही ते त्यांचं बघतील. पण आपण त्या सगळ्यांना एकदा बोलवायला हवं. बरं ठीक आहे. आई, मी काय म्हणत होते, आज ओवी सोबत कोणी नाहीये तिथे मांगऱ्यात, मग मी तिच्या इथे जाऊ का झोपायला? हो का? मग तू आत्ताच निघ. नाही नको, कशाला हो, सगळं आवरते आणि मग जाते. तसंही कुठे लांब आहे, इथेच जायचंय. मी आवरते सगळं. ठीक आहे. चारू, फोन दे. काय रे, तुला त्या ओवीने दिलेला हा फालतू सेकंड हँड फोन चालला आणि मी तुला एवढा महागातला फोन देत होते, त्याला तू नको म्हणालास.
काय माझ्यावर पाळत ठेवून होतीस काय ग? जाऊ दे, मला त्याचा काही फरक पडत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या खोलीत तू यायचं नाही. निघ. आणि फोन दे तू आधी. शिव, हा फोन ना मी आधी फोडणार आहे. चारू फोन दे. चारू 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 शिव, फोन सोड. चारू फोन. मी फोडणार आहे तो. चारू ह्या ओवीसाठी तू माझ्यावर हात उगारलास. ह्याचे परिणाम चांगले नाही होणार शिनू. तुझं नशीब चांगलं आहे की दादा मामा आणि उमाईने जे माझ्यावर संस्कार केलेत ना, त्याच्यामुळे मी आवरलं स्वतःला. तरी हात उगारलास ना, आता तुला याची शिक्षा मिळणारच. तू यासाठी आयुष्यभर पस्तावशील. बाई तू जा ना इथून. मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाहीये, माझ्याकडे बरीच काम आहेत. तू मला इथून बाहेर काढ किंवा मला या घरातून बाहेर काढ, मला फरक नाही पडत. कारण शेवटी तुझं आणि माझंच लग्न होणार. श्रीनू, मी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम केलं. माझ्या प्रेमावर मी कोणालाही डल्ला मारू देणार नाही. पुन्हा जर त्या ओवीच्या जवळपास जरी फिरकलास ना, तर मी जीव घेईन. सांगून ठेवते. काय नशिबात आहे माझ्या, काय माहित. एकीकडे आई, दुसरीकडे ही व्याध. वैताग आणलंय नुसता. काय समजतो कोण हा श्रीनू स्वतःला? त्याला जर माझ्या प्रेमाची कदर नसेल ना, तर नाईलाजाने त्याला माझ्या तिरस्काराची झलक दाखवायलाच लागेल. हा तीड दमडीचा मला मला उलटून बोलतो. मेघना का फोन करते? काय हो तुमचं सारखं फोन फोन फोन? मेघना सचदेव, तुझी होणारी मूर्ख सासू समजून माझ्याशी बोलू नकोस हा. तुझ्या गळ्यात जो फास आहे ना, त्याचा दोर माझ्या हातात आहे, हे विसरू नकोस. सॉरी सॉरी मेघना आंटी, ते ते ओवीचा राग तुमच्यावर निघाला. सॉरी. आत्ता कसं बोललीस? पुन्हा अशी चूक करू नकोस. एनिवेज, तुझा पुढचा प्लॅन काय आहे? कसला प्लॅन? अगं असं काय करतेस? सगळं मीच तुला सांगायचं? आता तर जातोय आम्ही इथून, पण तुझ्याकडून काहीच हालचाल दिसत नाहीये. मी दिलेला टास्क पूर्ण होईल ना तुझ्याकडून? नाहीतर नाईलाजाने मला तुझं सिक्रेट लालीला आणि दादांना सांगावं लागेल. बघ बाई, माझ्यावरती आता वेळ न आणणं हे तुझ्या हातात आहे. ओके? हॅलो. ह्या चारूला सतत अशी टोचन द्यावी लागणार आहे, अगदी मुंबईला गेल्यावर सुद्धा.
काय ग कोणाशी बोलत होतीस? कोणीच नाही मंजुआत्या. फोन दे. मंजुआत्या कोण नाहीये. चारू फोन दे. अगं हे काय पनवती? काय कसं नाव आहे हे? मैत्रीण आहे. मैत्रीण? हो आमच्यात असं चालतं. मी तिचं नाव पनवती सेव्ह केलंय आणि तिने हडळ. हो का? हां बघते ना मी फोन करून बघते. हां कर कर फोन कर. करतेच आहे.